आणि आता आंदोलन पुण्यामध्ये पोहोचलेलं आहे। मनोज जरांगे आपल्या लाखो कार्यकर्त्यांसह पुण्यामध्ये आलेले आहेत। काल चंदननगर खराडी या परिसरामध्ये सर्व आंदोलनकर्त्यांचा मुक्काम होता। पुण्याच्या वेशीवरती काल ठाण मांडून बसलेले होते सगळे आंदोलनकर्ते आणि आता पुण्यामध्ये प्रवेश झालेला आहे। पुण्यामार्गेच ते आज लोणावळ्यामध्ये पोहोचतील। आज लोणावळ्यामध्ये मुक्काम असेल आणि उद्या नवी मुंबई मार्गे ते मुंबईमध्ये येणार आहे। ही पुण्यातली दृश्य आहेत। लाखोंचा हा जनसमुदाय आपल्याला पुण्यामध्ये दिसून येतोय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी या गावापासून ही यात्रा निघालेली आहे। मिकी घाई अपडेट देतील। मिकी, कुठल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आहे आणि सध्या वाहतुकीची कशी व्यवस्था आहे? मिकीपर्यंत आपला आवाज सध्या पोहोचत नाहीये। आज जरांगे यांच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे। पुन्हा एकदा जाऊयात, मिकी घाई आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मिकी, कुठल्या भागामध्ये सध्या ही यात्रा पोहोचलेली आहे? वाहतुकीची कशी व्यवस्था आहे? कारण सर्व रोडवरती आम्हाला आंदोलनकर्तेच दिसत आहेत। मनोज जरांगे पाटील यांची जी यात्रा आहे ती आता जर आपण बघितलं तर पुण्यातील खराडी चौकामध्ये पोहोचलेली आहे। जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर फक्त आपल्याला मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत। जवळपास लाखोच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि आज मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि काल त्यांचा रात्री पुण्यात मुक्काम होतं। परंतु आज जर आपण बघितलं तर पुण्यातील जो नगर रस्ता आहे जो वाघोलीहून थेट मुंबईच्या दिशेने जातो त्या रस्त्यावर फक्त आपल्याला मराठा बांधवांची गर्दी पाहायला मिळते। खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांच्यासोबत लाखोच्या संख्येने मराठा बांधव आणि त्यांच्याबरोबर महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। पुण्यात जागोजागी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत होतोय। ज्या पद्धतीने आपण समोर बघतोय या गर्दीत जोरदार त्यांचं स्वागत होतोय। मोठे मोठे हार या ठिकाणी त्यांच्यासाठी स्वागतासाठी या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। क्रेनच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांना हे हार घालण्यात येणार आहेत। त्यापूर्वी जर आपण पुण्यातील नगर रस्ता अर्थात आता जर आपण खराडी चौकातले दृश्य बघितले तर जिथपर्यंत आपली नजर जाईल किंबहुना त्याच्या मागं सुद्धा जवळपास 10 किलोमीटरपर्यंत अशाच पद्धतीने मराठा बांधवांची गर्दी पाहायला मिळते। हे सगळे मराठा बांधव आज पुढं लोणावळ्याच्या दिशेने जाणार आहेत आणि आज मनोज जरांगे पाटील यांचा रात्री लोणावळा या ठिकाणी मुक्काम असणार आहे। त्या ठिकाणी त्यांची सभा देखील असणार आहे। त्यापूर्वी पुण्यातील हे दृश्य जर आपण बघितले एबीपी माझाने जे टॉप अँगलवरून संपूर्ण हा मोर्चा कव्हर करताना जे दृश्य दाखवतोय आपण या कॅमेऱ्याची जिथपर्यंत लेन्स अर्थात जिथपर्यंत नजर जात असेल तिथपर्यंत फक्त आपल्याला मराठा बांधव या मोर्चात सहभागी झालेले दिसत आहेत। खरं तर खूप चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते। जर या मोर्चाच्या मध्ये कुठलीही ॲम्ब्युलन्स आली तर या सगळे मराठा बांधव किंबहुना इथले कार्यकर्ते त्यांना वाट करून देत आहेत आणि अशा पद्धतीने कुठल्याही स्थानिकांना त्रास होणार नाही किंबहुना जे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्यांना कुठलाही अडथळा होणार नाही याची देखील काळजी या ठिकाणी घेतली जाते। परंतु आता जर आपण बघितलं तर पुण्यातील खराडी चौकातील हे दृश्य आहेत। हातामध्ये भगवे पताके घेऊन त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की जय असे जयघोष या ठिकाणी ऐकायला मिळतोय आणि काही वेळातच या चौकात मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्यापूर्वी या सगळ्या युवकांमध्ये महिलांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय। मनोज जरांगे पाटलांचं स्वागत या चौकामध्ये केलं जाणार आहे। जर आपण बघितलं तर क्रेनच्या सहाय्याने मोठा हार या ठिकाणी जे पुणेकर आहेत त्यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत होणार आहे आणि आपण बघतोय मराठा बांधव आता काही प्रमाणात आक्रमक देखील झालेला आहे आणि अशा पद्धतीने मुंबईच्या दिशेने ते जात आहेत। सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत। मात्र मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत। जोपर्यंत आम्हाला
आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता गप्प बसणार नाही आणि जो अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे त्याच दृष्टीने आता हळूहळू मनोज जरांगे पाटील हा भव्य मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आता हा मोर्चा पुण्यात पोहोचलेला आहे। खरं तर पुण्यामध्ये अनेक रस्त्यांवरची वाहतूक ही डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की पलीकडच्या बाजूला रस्त्याच्या दुतर्फा पलीकडच्या बाजूला ट्रॅफिक दाखवायला, जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत वाहनांची देखील गर्दी दिसते। हे सगळं ट्रॅफिक जॅम आहे जे पुण्याहून नगर नाशिकच्या दिशेने निघालेले आहेत, परंतु तासान तास त्यांना अशा पद्धतीने इथं थांबावं लागते कारण मनोज जरांगे पाटील यांचा जो मोर्चा आहे, त्यांची जी ही संपूर्ण यात्रा आहे ती आता पुण्यातील खराडी चौकात पोहोचलेली आहे। काही रस्ते डायव्हर्ट केलेले आहेत पोलिसांनी, पर्याय रस्ते दिलेले आहेत, मात्र अजून सुद्धा काही लोकांना माहीत नाही, त्यामुळं अशा पद्धतीने इथं ते वाहतुकीमध्ये येऊन अडकून पडतायत। मात्र आपण बघतोय लाखोच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सहभागी झालेले आहेत आणि या पुण्यात जागोजागी त्यांचं स्वागत होतोय। फक्त मराठा समाजच नाही तर इतर समाजांकडून देखील मनोज जरांगे पाटील यांचं पुण्यामध्ये आज स्वागत होतोय आणि काही वेळातच पुणे शहराच्या मध्ये अर्थात आतमध्ये ते जाणार आहेत। तिथं देखील अशाच पद्धतीने मोठ्या संख्येने मराठा समाजातील बांधव थांबलेले आहेत, ते या मोर्चाबरोबर सहभागी होणार आहेत आणि अशा पद्धतीने पुण्यातील हा मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने कूच करतोय। विकी, तुम्ही आपल्या सोबतच राहा। एक मोठी अपडेट या संपूर्ण आंदोलनासंदर्भात आलेली आहे की सरकारचा जो 3 कलमी प्रस्ताव होता तो मनोज जरांगे यांनी फेटाळलेला आहे। मंगळवारी पहाटे 4 वाजता 1.5 तास जरांगेंसोबत या प्रस्तावावरती चर्चा झालेली आहे। मनोज जरांगे आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं कळतंय। सरकारचे प्रतिनिधी त्यानंतर निघून गेलेले आहेत। या संदर्भातले अपडेट राजू सोनवणे आपल्याला देतील। राजू, नेमका काय प्रस्ताव होता आणि त्यातूनही तोडगा निघालेला नाहीये? अगदी पाहता आपण जरांगे पाटील यांचा मोर्चा जो आहे जसा मुंबईकडे कूच करताना पाहायला मिळतो, तसे सरकारच्या अडचणी वाढताना पाहायला मिळतात। त्यामुळे सरकारकडून वेगवेगळ्या पातळीवरती जे आहे ते प्रयत्न केला जातो का कुठेतरी हे आंदोलन, हे मोर्चा जे आहे जरांगे पाटील यांचा तो मुंबईच्या बाहेर थांबावा आणि यासाठीच काल पाहतोय आपण संभाजीनगरचे आयुक्त मधुकरराजे आर्दड आणि जिल्हाधिकारी आशिष कुमार पांडे यांनी काल जे आहे ते रांजणगाव या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची खरं तर भेट घेतलेली होती। सरकारचा प्रस्ताव जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या समोर ठेवला होता। खरं तर 4 वाजता जी आहे ती भेट मागितलेली होती, मात्र 1.5 तासानंतर ही भेट मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत या शिष्टमंडळाची झाली आणि त्यांनी पहाटे 4 वाजता चर्चेला सुरुवात झालेली होती। त्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहे या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर ठेवल्या पाहायला मिळतात। त्यामध्ये पहिली होती 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, ही सकारात्मक बाब असल्याचं आपण मान्य करावा, ही एक बाब त्यामध्ये होती। दुसरी, गावागावात आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू झालेलं आहे, त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे। आणि तिसरं म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे, त्यातून आरक्षणाला दिशा मिळणार आहे। त्यामुळे या तीनही बाबी लक्षात घेता आपण आंदोलन जे आहे ते थांबावं अशा प्रकारची जी आहे ती जरांगे पाटील याच्या पुढं शिष्टमंडळांनी मागणी केलेली होती। यावरती जे आहे ह्या तिन्ही घटना ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत मराठा आरक्षणासाठी, त्यामुळे कुठेतरी विचार करावा, वेळ द्यावा आणि आपण हा मोर्चा, हे जे काय आंदोलन आहे ते मुंबईच्या बाहेर थांबावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती शिष्टमंडळांनी केलेली होती। मात्र कुठेतरी जरांगे पाटील हे 3 कलमी जो शिष्टमंडळाचा कार्यक्रम आहे जो प्रस्ताव नाकारलेला पाहायला मिळतो आणि जरांगे पाटील आपल्या भूमिकेवरती ठाम राहिलेले आहेत। निश्चितच राजू, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल। आपण पुन्हा एकदा पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यामध्ये अभूतपूर्व अशी गर्दी सध्या रस्त्यावरती आपल्याला दिसतीये। मिकीकडे पुन्हा एकदा जाऊयात। मिकी, ही गर्दी खूप मोठ्या प्रमाणावरती सध्या रस्त्यावरती आहे। प्रशासन सज्ज आहे का या गर्दीला वाट करून देण्यासाठी? पुणे प्रशासन आपण पुन्हा एकदा मिकीकडे जाणार आहोत। कदाचित आपला आवाज मिकीपर्यंत पोहोचत नाही। अभूतपूर्व अशी गर्दी आहे आणि मोठ्या प्रमाणावरती लाखोंचा, करोडोंचा हा जनसमुदाय आपण बघतोय। जिथपर्यंत आपल्या कॅमेऱ्यामधून दाखवता येते तिथपर्यंत गर्दीच गर्दी आहे आणि जसं मिकी मगाशी सांगत होता की 10 किलोमीटरपर्यंत लांब अजूनही अशीच गर्दी आहे। त्यामुळे या गर्दीचा अंदाज आपण नाही बांधू शकत। साधारणतः पुण्यापासून
खराडी चंदननगर पुढे वाघोली इथपर्यंत ही गर्दी पोहोचलेली आहे आणि आता ही पुण्याची वेस आहे। पूर्ण पुणे ओलांडून लोणावळ्याच्या दिशेने ही सर्व गर्दी जाणार आहे। त्यामुळे अर्थातच पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाहतुकीची समस्या भेडसावणार आहे। दुसऱ्या मार्गाला जी वाहतूक वळवण्यात आलेली आहे त्या मार्गावरती मोठ्या प्रमाणावरती सध्या वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतायत। मिकी, प्रशासन कितपत सज्ज आहे? पुणे प्रशासन मिकी, तुमच्याकडे अपडेट? अमोल, जर आपण बघितलं तर पुण्यातील खराडी चौकावर मी आता आहे आणि जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथवर हे अर्थात मराठा समाजातील बांधव आणि काही महिला देखील मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मनोज जरंगे पाटील हे पुण्यात प्रवेश करतायत। आता जर आपण बघितलं तर पुण्यातील मराठा समाजातील बांधवांकडून मनोज जरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी मोठे मोठे हार आणण्यात आलेले आहेत क्रेनच्या सहाय्याने। जर आपण इथंच बघितलं तर जवळपास 3 ते 4 हार क्रेनवर लावण्यात आलेले आहेत आणि मनोज जरंगे पाटील यांचं स्वागत केलं जातंय। खरं तर सकाळी देखील जेव्हा मनोज जरंगे पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुद्धा मनोज जरंगे पाटील यांनी हे स्पष्ट केलं की मी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागं हटणार नाही, मी माझ्या मागण्यांवर ठाम आहे। सरकारकडून सातत्याने प्रतिनिधी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्याशी संवाद साधतायत, परंतु अजून देखील मनोज जरंगे पाटील हे त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत आणि त्यांचा मोर्चा हळूहळू आता मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। जर आता आपण बघितलं तर मनोज जरंगे पाटील यांचा हा संपूर्ण भव्य मोर्चा, मराठा बांधवांचा हा मोर्चा आता पुण्यातील खराडी चौकामध्ये पोहोचलेला आहे। जर आपण बघितलं तर जवळपास 10 किलोमीटरपर्यंत अशाच पद्धतीने हातामध्ये भगवे पताके घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात लाखोच्या संख्येने फक्त मराठा समाजातील बांधव, महिला, लहान मुलं या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मनोज जरंगे पाटील यांचं स्वागत पुण्यात जागोजागी केलं जात आहे। वेगवेगळ्या समाजातील लोक देखील या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांचं स्वागत करतायत आणि आपण बघू शकतो की हे जे ट्रक हळूहळू जे पुढे जात आहेत ज्यामध्ये या मराठा बांधवांचं सगळं साहित्य आहे किंबहुना जे काही गोष्ट त्यांना खाण्यासाठी लागणार आहे, जेवण बनवण्यासाठी लागणार आहे ते देखील या ठिकाणी या ट्रक्समध्ये लोड करण्यात आलेली आहे। जवळपास पुढील 10 ते 15 तास लागतील मनोज जरंगे पाटील यांना पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने पोहोचायला। संध्याकाळी लोणावळ्यामध्ये एक जाहीर सभा देखील मनोज जरंगे पाटील यांची होणार आहे। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर पुण्यातील नगर रस्त्यावरचे हे दृश्य आहे, खराडी चौकातले। जिथपर्यंत आपल्याला आपली नजर जाईल तिथवर फक्त मराठा बांधव या ठिकाणी दिसत आहेत हातामध्ये पताके घेऊन। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर पुणे पोलिसांनी आज पुण्यातील काही रस्त्यांची जे व्यवस्था आहे, पर्याय रस्त्यांची व्यवस्था केलेली आहे, कारण हा संपूर्ण रस्ता सध्या बंद आहे, जाम आहे। जर आपण बघितलं तर पलीकडच्या बाजूला लांबच लांब वाहनांच्या रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। लांबच पोलीस त्या ठिकाणी आहेत, परंतु पोलिसांनी रस्ता पर्याय दिलेला आहे, परंतु हे जे लोक आहेत त्यांना नाशिकच्या दिशेने जायचंय, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जायचंय, मात्र रस्ता नाही। परंतु जर या मोर्चाच्या बाबत बोलण्याचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जे मराठा बांधव या ठिकाणी आहेत किंबहुना या मोर्चेकरीमध्ये जे या ठिकाणी व्हॉलेंटियर्स आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते व्यवस्थित ॲम्ब्युलन्स असेल, जे पोलिसांचे वाहनं आहेत किंबहुना जे एमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्यांना व्यवस्थित वाट करून देत आहेत। हळूहळू ते गाड्या पुढे जात आहेत, कुठलीही आडी अडथळा येणार नाही याची देखील काळजी मराठा बांधवांकडून घेतली जात आहे। मात्र आता जर आपण बघितलं तर लाखोच्या संख्येने हे मराठा बांधव हातामध्ये भगवे ध्वज घेऊन पुण्यात प्रवेश करतायत। अर्थात हे पुण्याच्या शहरातून जाणारे विद्यापीठ चौक असंच हळूहळू औंध आणि पुढं ते लोणावळ्याच्या दिशेने जाणार आहेत। आज मनोज जरंगे पाटील यांचं लोणावळ्यामध्ये मुक्काम असणार आहे, जसं मी सांगितलं की तिथं त्यांची एक मोठी सभा देखील होणार आहे। परंतु जर आता आपण बघितलं तर जसा हा मोर्चा हळूहळू आतमध्ये येतोय, मनोज जरंगे पाटील जवळ येत आहेत, तसा या मराठा बांधवांचा उत्साह वाढताना दिसतोय।
हातामध्ये भगवे ध्वज घेऊन मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। मनोज जरांगे पाटील मागं एका मोठ्या गाडीमध्ये आहेत, हळूहळू ती गाडी देखील आता पुढे येते। या चौकामध्ये मनोज जरांगे पाटील आल्यानंतर त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल। जसं मी सांगतोय की समोर क्रेनच्या सहाय्याने मोठे मोठे हार या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी। अशाच पद्धतीने पुढे देखील अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत होणार आहे। या मोर्चात आता पश्चिम महाराष्ट्रातून जे लोक पोहोचलेली आहेत ते पुण्यात पोहोचलेले आहेत आणि पुण्यातून ते पुढं अर्थात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत या मोर्चात सहभागी होतील। या मोर्चात आता जर आपण बघितलं तर लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक लाखोंच्या संख्येने हा सहभागी जनसमुदाय झालेले सध्या आहेत। पुण्यामध्ये दिसतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।